गटारी नाही तर दिव्याची अमावस्या अशी साजरी करा। नमस्कार मित्रांनो, दीप अमावस्या म्हणजेच दिव्याची अमावस्या किंवा आषाढ अमावस्या सुद्धा म्हणतात। दररोज आपल्या देवाजवळ जे दिवे तेवत असतात, जे दिवे आपल्याला प्रकाश देतात, त्या दिव्यांच्या पूजनाला सुद्धा एक दिवस असतो आणि तो म्हणजे दीप अमावस्या। आणि या दिवशी आपण करतो दिव्यांची पूजा, कारण एक छोटा दिवा सुद्धा आपल्याला भरपूर प्रकाश देतो। त्यामुळे या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची हे प्रत्यक्षात पाहणार आहोत। तसेच या पूजेसाठी कोणते साहित्य आवश्यक आहे आणि पूजा झाल्यानंतर या कणकेच्या दिव्यांचं काय करायचं, तसेच या दिवशी लहान मुलांना का ओवाळलं जातं अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात आधी दिव्यांच्या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। तर या ठिकाणी मी हळदी कुंकू, अक्षता, एक सुपारी, धूप, अगरबत्ती, माचीस घेतला आहे, तेल वाटी, त्यासोबतच काही फुलवाती सुद्धा आपल्याला लागणार आहेत आणि वस्त्रमाळ घेतलेले आहे, तसेच शुद्ध पाणी, पंचामृत किंवा दूध घेतलेले आहे। नैवेद्यासाठी आपल्याला ज्वारीच्या लाह्या आणि चिरमुरे लागणार आहेत। दिव्यांसाठी आपल्याला तेल आणि तूप सुद्धा लागणार आहे। तिथे पूजेसाठी काही पिवळी फुले, दुर्वा आणि आघाडा सुद्धा घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी कणकेचे दिवे घेतलेले आहेत। कणिक आणि गूळ घालून हे दिवे बनवून ते वाफवून घ्यायचे आहेत। याच दिव्यांनी आपल्या दिव्यांना ओवाळलं जातं। याचा नैवेद्यही दिव्यांना दाखवला जातो। त्यामुळे हे दिवे दिव्यांच्या पूजेसाठी महत्त्वाचे आहेत। अभिषेक करण्यासाठी ताम्हण आणि पळी घेतली आहे आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या घरातील जे काही छोटे मोठे सगळे दिवे आपण गोळा करून ते घासून पुसून स्वच्छ करून घ्यायचे आहेत। तर माझ्याकडे ज्या काही निरांजन समय आहेत ते मी अशा पद्धतीने स्वच्छ करून त्यामध्ये वाती घालून घेतलेले आहेत। तेलसुद्धा घालायचं आहे। तर याप्रमाणे आपल्याला साहित्य लागणार आहे। यंदा गुरुवार 24 ऑगस्ट 2025 रोजी दीप अमावस्या आली आहे। आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी ही अमावस्या येते आणि याच्या दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्याला सुरुवात होते। या दीप अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरातले जे काही छोटे मोठे तांब्या, पितळेचे, चांदीचे दिवे असतील, जे समय असतील, निरांजन असतील, अशा सर्व प्रकारचे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात आणि याची पूजा केली जाते। तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून तुम्ही नित्यनियमाने रोजची देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ही दिव्यांची पूजा करू शकता। स्नान करून तुम्ही नित्यनियमाने रोजची देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ही दिव्यांची पूजा करू शकता आणि ही पूजा देवघरात किंवा देवघराजवळ मांडू शकता। आणि दुसरीकडे मांडणार असाल तर तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाट मांडायचा आहे। आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, तर आपल्याला दिवे पाटावरती किंवा चौरंगावरती मांडून घ्यायचे आहे। पण त्यापूर्वी आपण पाटावर लाल वस्त्र टाकून थोड्या अक्षता मांडणार आहोत। अक्षतांच्या राशी करून त्यावर आपण हे दिवे मांडायचे आहे। अक्षतांवरती तांदूळ, हळदी कुंकू व्हायचं आहे। तुम्हाला जसे दिवे मांडायचे आहेत त्याप्रमाणे या अक्षता तुम्ही मांडायच्या आहेत। आता आपण दिवे मांडूया। या दिव्यांमध्ये वाती घातलेल्या आहेत आणि तेलसुद्धा घालायचं आहे। याप्रमाणे मी दिवे मांडून घेतले आहेत आणि इथे कणकेच्या दिव्यांमध्ये तुपाच्या वाती घातलेल्या आहेत आणि तूपसुद्धा घातलेलं आहे, कारण शक्यतो या दिव्यांमध्ये फुलवातीचा वापर, तर अशा पद्धतीने आपण दिव्याची मांडणी करून घेतलेली आहे। आता आपण पूजेला सुरुवात करूया। कोणतीही पूजा करताना सर्वात आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करतो। तर इथे मी गणपतीचे प्रतीक म्हणून एक सुपारी घेतलेली आहे। त्या मनामध्ये आणि त्यावरती आपल्याला शुद्ध पाण्याचा पंचामृत अभिषेक करायचा आहे आणि ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, श्री गणेशाय नमः अभिषेक केल्यानंतर शेवटी पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे आणि आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। स्नान घातल्यानंतर सुपारी स्वच्छ पुसून आपण पाटावरती थोड्या अक्षता मांडून तिथे स्थापन करायचे आहे आणि सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षता, त्यासोबतच गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत। फुले, आघाडा हे सुद्धा अर्पण करायचं आहे आणि गणपतीला मनोभावे नमस्कार करायचा आहे। त्यानंतर जे दिवे आपल्याला वर्षानुवर्ष प्रकाश देतात, देवाजवळ दिवे ठेवत असतात, त्या दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे। पूजा करण्याआधी आपण जे दिवे घेतलेले आहेत त्यामध्ये तेल वाती घालून आधी प्रज्वलित करून घ्यायचे आहेत। दिव्यांचं महत्त्व सांगायचं म्हटलं तर एक छोटासा दिवासुद्धा आपल्याला भरपूर प्रकाश देतो, किंवा रोजची देवपूजा असेल किंवा इतर कोणतीही व्रताची मांडणी असेल, सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करतो, कारण दिव्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते आणि आधी आपण दिव्याची पूजा करतो आणि मग पुढच्या पूजेला सुरुवात करतो। थोडक्यात काय, आपण प्रत्येक पूजा अग्नीच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे प्रत्येक पूजेचं
दिव्यांचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. अक्षता फुले वाहून पूजा करून घेतलेली आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला प्रत्येक दिव्याला दुर्वा आणि आघाड्यासुद्धा व्हायच्या आहेत. या दिवशी दुर्वा आणि आघाड्याचं सुद्धा खूप महत्त्व आहे. त्यामुळे शक्य झालं तरी या दिवशी पिवळी फुले, दुर्वा आणि आघाडा दिव्याला नक्की अर्पण करावे. या दिवशी यांचं खूप महत्त्व आहे. आणि त्यानंतर शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. पाण्याचा मंडल करून त्यावरती आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. इथे नैवेद्यासाठी मी चुरमुरे आणि ज्वारीच्या लह्यांचा नैवेद्य दाखवणार आहे. तसेच या दिव्यांच्या कणकेचा गोड दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो. त्याचबरोबर काही ठिकाणी ज्वारीच्या लह्या, चिरमुळे, गूळ अशा पदार्थांचा देखील नैवेद्य दाखवतात. तुमच्याकडे यापैकी काहीच नसेल तर दूध साखरेचा नैवेद्य पण दाखवू शकता. नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवा. नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यम समर्पयामी. मी गोड दिव्यांचाही नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. तर त्या ताटाभोवती 3 वेळा पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यम समर्पयामी. आपण ज्या चिरमुऱ्या, लह्या आणि चिरमुऱ्यांचा नैवेद्य दाखवला की मग त्यातील प्रत्येक थोड्या थोड्या लह्या आणि चिरमुरे प्रत्येक दिव्याला अर्पण करायचे आहे. नैवेद्य दाखवला की आपली पूजा पूर्ण होते. मनोभावे नमस्कार करायचा आहे. कणकेच्या दिव्याचा नैवेद्य दाखवला की मग त्या दिव्यांनी ह्या दिव्यांना ओवाळायचं आहे. गणेश पूजन केल्यावरती गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही तुम्ही दाखवू शकता. शेवटी आपण जे काही धूप, दीप, अगरबत्ती घेतलेले आहे ते सर्व दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे. पूजा करून झाल्यानंतर हात जोडून आपण दिव्याला प्रार्थना करायची आहे. हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. त्याच्यामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि तुझ्या तेजाप्रमाणे माझं आयुष्य उजळून टाक. माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. अशी हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि शेवटी दिव्यांची कहाणी ऐकायची किंवा वाचायची आहे. अशी पूजा करून झाल्यानंतर आपल्या घरात जो कोणी मुली असतील त्यांचे औक्षण करून घ्यायचे आहे. या दिवशी सर्व मुलांना ओवाळले जाते, त्यांचं औक्षण केलं जातं. सायंकाळी दिव्यांची आरती करायची आहे. श्लोक म्हणायचे आहे. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार गाणी कुंडल मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार असा श्लोक तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर आपल्या घरातील मुलांना ओवाळायचं आहे. लहान मुलेही घरातील वंशाचा दिवा आहेत असं म्हणतात, म्हणून त्या दिवशी त्यांना ओवाळलं जातं. मुलांनाही दिव्याने ओवाळून मुलांनाही दिव्यासारखी तेज लाभू दे अशी प्रार्थना केली जाते. अशा प्रकारे आपली संपूर्ण पूजा झाल्यानंतर शेवटी आपल्याला या दिव्यांकडे कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. आणि ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची आहे. आपण जे गोड कणकेचे दिवे बनवलेले आहेत तर ते काय करायचे असा देखील प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असेल. तर ते दिवे आपण खायचे आहेत. दिव्यांचा नैवेद्य दाखवल्यानंतर ओवाळल्यानंतर ते दिवे शांत झाल्यावर संध्याकाळी ते दिवे आपण खाऊ शकतो. आपण ते कणकीत गूळ घालून बनवलेलं आणि त्यामध्ये तुपाच्या फुलवाती घालून ते प्रज्वलित केलेले असतात. त्यामध्ये बऱ्यापैकी तूपसुद्धा मोडलेलं असतं आणि त्याचा स्मोकी फ्लेवरसुद्धा दिव्यांना आलेला असतो. त्यामुळे ते दिवे खायला खूप छान लागतात. आणि जरी तुम्हाला खायचे नसेल तर तुम्ही ते गाईला पण खाऊ घालू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीपपूजनाची बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.